कर्मयोगी माता. विनोबा म्हणतात, माझ्या आईचा जन्म थोर कुळात झाला होता. कर्नाटकातल्या हवणूर या गावी तिचे बालपण गेले. शालेय शिक्षण तिला मिळालेच नाही. तिची आई तिच्या लहानपणीच देवाघरी गेली होती. तिचे वडील बाळकृष्णबुवा वैद्य हे चांगले गायक होते. इंदूरच्या सुप्रसिद्ध पानसे बुवांकडून त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले होते. तेव्हा साहजिकच गाण्याचा वारसा तिला तिच्या वडिलांकडूनच मिळाला होता. तिची स्मरणशक्ती वाखाणण्याजोगी होती. बगीच्यातून उत्तमोत्तम फुले वेचून परडीत ठेवावी, त्याप्रमाणे उत्तमोत्तम चाली आणि उत्तम अर्थाची शेकडो नव्हे हजारो कवणे तिने तिच्या स्मृतिमंजुषेत साठवून ठेवली होती. तिच्या स्मरणशक्तीला फुलांच्या परडीची उपमा देण्यापेक्षा भक्तिगंधाने दरवळलेला तो नानाविध प्रकारच्या सुगंधी आणि रंगीबेरंगी फुलांचा बगीचाच फुलला होता जणू. आईला संगीताचे शास्त्रोक्त ज्ञान नसले तरी त्या घराण्याच्या पद्धतीचा संस्कार आणि सराव तिला झाला होता. साहजिकच तिच्या कंठातून अत्यंत कोमल, करुण आणि मधुर भक्तीचे आणि भावगीतांचे स्वर निघत आणि ऐकणाऱ्यांची हृदये उचंबळून येत. एक अनामिक आणि अनोखा आनंद देत. ती बहुश्रुत होती. शेकडो नव्हे हजारो कवणे, श्लोक, गीते तिला कंठस्थ होते. तिने कोठे फारसा प्रवासही केलेला नव्हता, परंतु तिच्याकडे खूप मोठा माहितीचा साठा होता. बोलता बोलता ती समोरच्या व्यक्तीला चारीधाम यात्रा घडवून आणायची. भारतवर्षाच्या इतिहासाप्रमाणेच तिला चालू घडामोडींची अचूक माहिती असे. ती स्वतः वर्तमानपत्र मात्र वाचित नसे, परंतु माझ्याकडून केसरी मात्र वाचून घेई. महादेव गोविंद रानडे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, केरुनानाथ छत्रे, कुंटे, भांडारकर, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, अरविंद घोष यांच्या विविध गोष्टी ती सांगत असे. लाल बालपाल ही जहाल त्रिमूर्ती आणि गोखले वात्सा मेहता ही मवाळ त्रिमूर्ती या सर्वांविषयी तिच्या मनात अतीव आदर असे. आपल्या मायभूमीला स्वतंत्र करण्यासाठी धडपडणाऱ्या सावरकर, सुभाषचंद्र बोस, वासुदेव बळवंत फडके यांच्याकडे ती अभिमानाने पाही, तर आपल्या मुलांकडून रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, अहिल्यादेवी होळकर आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची चरित्रे ती वाचून घेत असे. अतिशय मनापासून ती ऐकत असे. विनोबा आपल्या प्रिय मातेबद्दल बोलताना भरभरून बोलत असे. बोलता बोलता कधी त्यांचा कंठ दाटून येई, तर कधी डोळे भरून येत. देशाची सेवा हीच देवाची सेवा होय, असे ती विनूला सांगत असे. लोकमान्य टिळकांना जेव्हा शिक्षा ठोठावण्यात आली, तेव्हा तिने साखर सोडली. आपल्या घराला परदेशी वस्तू येऊ नयेत असा तिचा कटाक्ष असे. जाज्वल्य देशभक्ती तिच्या नसानसात भरलेली होती. विनू म्हणतो, तिचे सकाळ संध्याकाळचे भजन कधी चुकले नाही. दासबोधाचा नित्यनेमाने चालणारा पाठ कधी चुकला नाही. देवधर्म करता करता अटळ असलेला कर्मयोगही तिने चुकविला नाही. माणुसकी हाच परमेश्वर असे ती मानत असे. माणुसकीच्या धर्माची शिकवण तिने मला दिली. सारांश. तिला वाचता येत नव्हतं, तरी ती ज्ञानी होती, कर्मयोगी होती आणि प्रज्ञावंतही होती.